आजारी पडलं की काहीच समजत नाही. मुलांना सांभाळायचं, घरातली कामं करायची की आराम करायचा. आणि या सगळ्यामध्ये घराची अशी अवस्था होऊन बसते की काय विचारूच नका. दररोज जीवावर येऊन कसं तरी जेवण बनवायचं, खायचं आणि आराम करायचा एवढंच सुरू होतं. त्यामुळे घराला इतकी कळा आली होती आणि ते काय मला बघवत नव्हतं. आज थोडंसं कमी झालं होतं. म्हटलं चला सगळं घर क्लीन करून घेऊया आणि त्यामुळेच 2 दिवसापासून व्हिडिओ सुद्धा येत नव्हते आणि जास्त गॅप पडायला नको म्हणून व्हिडिओ सुद्धा बनवला. दररोज जेवढे कामाचे भांडे लागणार आहेत तेवढेच धुवून घ्यायचे आणि मग स्वयंपाक बनवायचा असं चालू होतं. कारण शरीरामध्ये तेवढी ताकदच नव्हती की एवढा वेळ उभं राहून सगळे भांडे घासून मग स्वयंपाक बनवेन. आपण आजारी पडलो की आपण सहन करू शकतो, पण माझ्याबरोबर मुलंही आजारी पडली होती, त्यामुळे त्यांना पण सांभाळायचं, घरातली कामं आवरायची, ह्यामध्ये खूप जास्त त्रास होत होता. चला तर मग आता 5 वाजले होते. सगळं किचन क्लीन करून घेतलं होतं, भांडे घासून धुवून घेतले. मुलांना भूक लागली होती, सकाळचं थोडंसं पालक पनीर शिल्लक होतं म्हणून त्यांच्यासाठी जिरा राईस बनवून घेतला. त्या दोघांना जेवायला दिलं आणि मी माझी बाकीची कामं आवरून घेतली. खरंच सांगते 2 दिवसापासून घरामध्ये बसण्याची पण इच्छा होत नव्हती, कारण इतकं घाण वाटत होतं. म्हणून मग मी आज ठरवलं की कितीही त्रास झाला तरी आज सगळं घर क्लीन करून घ्यायचं. कामं आवरता 6 वाजले होते. घर झाडून पुसून घेतलं होतं, दार झाडून घेतलं आणि मग दूध घेऊन आले. एकीकडे दूध उकळायला ठेवलं आणि माझ्यासाठी चहा बनवून घेतला. चला तर मग मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.